कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक असाल तर सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन. आता अभिनंदन का? तर शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना अभ्यासाला बसवणं, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं हे किती कठीण काम आहे हे फक्त एक पालकच समजू शकतो. त्यामुळे तुम्ही जर हे महत्त्वाचं आणि कठीण काम करत असाल तर तुमचं अभिनंदन. मी माधव दिंडोरकर, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर. गेली 10-12 वर्ष मी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजातून मार्गदर्शन करतोय. कशावर? अभ्यासातील एकाग्रता या एकाच विषयावरती मी त्यांना मार्गदर्शन करतो आहे. त्यासाठी मी स्टडी काउन्सिलिंग सुद्धा करताना अभ्यासातील एकाग्रता या विषयाला जास्त महत्त्व देतो. आता तुम्ही पालक मुलांना सांगत असतात, अभ्यास कर रे बाबा, अभ्यास कर रे बाबा, अभ्यास कर रे बाबा. पण असा बळजबरीने त्यांनी केलेला अभ्यास, सक्तीने केलेला अभ्यास त्यांना किती समजतो, त्यांच्या किती लक्षात राहतो आणि तो परीक्षेत किती आठवतो याची काही गॅरंटी नाही आहे. आता खरं म्हणजे मुलांना अभ्यासासाठी मागे लागावं लागणं याची गरजच नाही आहे. याचं कारण असं की मुलांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या काही समस्या असतात आणि जर या समस्या आपण सोडवल्या तर मुलं आनंदाने स्वतःहून अभ्यास करायला तयार असतात. आता काय असतात अशा समस्या त्यांच्या? तशा खूप असतात हो, पण त्यापैकी एक महत्त्वाची जी काही समस्या आहे ती आपण आत्ता बघणार आहोत आणि त्या समस्येमधून त्यांच्या इतर समस्या सुरू होतात. ती समस्या आहे अभ्यास करताना अभ्यासात एकाग्रता नसणं. आता अभ्यास करताना अभ्यासात एकाग्रता नसणं ह्याच्यामुळे काय होतं? तर त्यांनी केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही, ही एक समस्या सुरू होते. दुसरी समस्या, केलेला अभ्यास परीक्षेत आठवत नाही, ही दुसरी समस्या सुरू होते. परीक्षेमध्ये सिली मिस्टेक होतात, कन्फ्युजन होतात, त्यामुळे मार्कांचं पर्सेंटेज खाली येतं आणि टेन्शन येतं. तर ह्या अशा अनेक समस्या एकाच समस्येमधून निर्माण झालेल्या असतात, ती म्हणजे अभ्यास करताना एकाग्रता नसते. आता मी जेव्हा शाळा कॉलेजमधून लेक्चर घेतो, सेमिनार घेतो किंवा वर्कशॉप घेतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना एक प्रश्न जरूर विचारतो, तो म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात का? आणि जर समजा येत असतील तर तुम्ही तुमचा हात वरती करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 100% विद्यार्थी हात वरती करतात आणि काही शाळेतली मुलं तर त्याचे दोन्ही हात वरती करतात. का? कारण हा जो प्रॉब्लेम आहे अभ्यासात एकाग्रता नसणं, हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. आणि तो कशातून निर्माण होतो? तर हे जे मनामध्ये वेगवेगळे विचार येतात त्या विचारांमधून त्यांचं लक्ष विचलित होतं आणि मग ते अभ्यासावरती फोकस करू शकत नाही. आता विद्यार्थी अमेरिकेतला असेल किंवा युरोपमधला असेल, ऑस्ट्रेलियातला असेल, चायनामधला असेल, जापानमधला असेल किंवा भारतातला असेल,
प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात अभ्यासाला बसल्यानंतर वेगवेगळे विचार येतात. तो काही तुमच्या मुलांचा फक्त प्रॉब्लेम नाही आहे, युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. तर आता हे जे विचारांवरती नियंत्रण नसल्यामुळे ते वेगवेगळे विचार करत जातात, मग ते जो अभ्यास करतात त्याच्यावरती फोकस होऊ शकत नाही. मग ते शाळेमध्ये टीचर शिकवत असताना सुद्धा तुम्हाला माहिती असेल की बरेचसे मुलं खिडकीच्या बाहेर बघत असतात, काहीतरी त्यांचं वेगळंच काम चालू असतं, त्यांचं शिक्षकाच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तीच वेळ जेव्हा ते अभ्यास करत असतात तेव्हाही त्यांचे वेगवेगळे काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू असतात, वेगवेगळे विचार चालू असतात आणि त्यामुळे या सगळ्या समस्या सुरू होतात. आता त्याच्यावरती मी एक टेक्निक तयार केलेले आहे. ते टेक्निक म्हणजे तथास्तु इंडक्शन टेक्निक. हे तथास्तु इंडक्शन टेक्निक अत्यंत जबरदस्त पॉवरफुल आहे विचारांवर नियंत्रण आणण्यासाठी. म्हणजे आपण जे काम करतो आहोत त्याबद्दलचेच फक्त विचार करणं आणि इतर विचार बाजूला टाकणं, हे काम ह्या तथास्तु इंडक्शन टेक्निकमुळे शक्य होतं. आणि हे तथास्तु इंडक्शन टेक्निक मी 2 प्रकारे शिकवतो. एक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी, ह्याच्यावरती वैयक्तिक काउन्सलिंग करून मी ते शिकवतो, किंवा डिस्टन्स लर्निंग पद्धतीने शिकवतो. आता इंटरनेटमुळे ऑनलाईन काउन्सलिंग करणं खूप सोपं झालेलं आहे. पण डिस्टन्स लर्निंग पद्धतीने शिकणं त्याहून जास्त सोपं आहे. कसं? तर डिस्टन्स लर्निंग पद्धतीमध्ये मुलांना कुठेही जायचं नाही, यायचं नाही. अगदी ऑनलाईन सुद्धा यायची गरज नाही. मुलं काय करतात? त्यांना एक महिन्याभराचा प्रोग्रॅम दिलेला असतो. त्याच्यामध्ये स्टडी नोट्स असतात, त्याच्यामध्ये ट्रेनिंग व्हिडिओ असतात, ट्रेनिंग ऑडिओ असतात आणि हे सगळं त्यांना मेलवरती पाठवलेलं असतं. आता ते कसं वापरायचं, त्याच्यामध्ये जे टेक्निक आहेत ते कसे शिकायचे, त्याची प्रॅक्टिस कशी करायची, हे सगळं काम विद्यार्थी त्यांच्या कन्व्हिनियंट वेळामध्ये करू शकतात. आणि त्याची मुदत आहे 1 महिन्याची. 1 महिन्यामध्ये मुलांना अभ्यासातील एकाग्रता घर बसल्या त्यांच्या सोयीने शिकता येते. त्यासाठी त्यांना काय करायचं? त्यांना फक्त स्टडी नोट्स वाचायचे आहेत, जे ट्रेनिंग व्हिडिओ दिलेले आहेत ते इयरफोन लावून ऐकायचे आहेत, आणि जी ऑडिओ क्लिप दिलेल्या आहेत त्या इयरफोन लावून ऐकायच्या आहेत. बस एवढंच करायचं आहे. आता ह्या तथास्तु इंडक्शन टेक्निकमुळे विचारांवरती नियंत्रण कसं येतं ते आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्टडी काउन्सलिंगमध्ये म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देण्याची सुद्धा सोय आहे. त्याला आपण ऑनलाईन कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी काउन्सलिंग म्हणतो. ह्याच्यामध्ये मुलांना वेळेवरती एक वेळ फिक्स केलेली असेल, त्यावेळेस त्यांना ऑनलाईन यावं लागतं आणि 1 महिन्यामध्ये त्यांना कॉन्सन्ट्रेशन शिकवलं जातं. तुमचा चॉईस आहे, तुम्ही ज्या पद्धतीने शिकवू शकतात तुमच्या मुलांना तुम्ही शिकवू शकतात. काही मुलांना पर्सनल गायडन्सची गरज असते, मग त्यांच्यासाठी ऑनलाईन काउन्सलिंग उपयोगी पडेल. आणि जर मुलं स्वतःहून ऐकायला तयार असतील ते व्हिडिओज, त्या ऑडिओ क्लिप आणि ते स्टडी नोट्स वाचायला तयार असतील तर ते डिस्टन्स लर्निंग पद्धतीने पण हा तथास्तु इंडक्शन टेक्निकचा कोर्स करू शकतात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार?
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तथास्तु इंडक्शनबद्दल माहिती घेणार आहोत की विचारांवरती नियंत्रण आणणं किती गरजेचं आहे आणि विचारांवरती नियंत्रण तथास्तु इंडक्शन टेक्निकच्या माध्यमातून आपण कसं आणणार आहोत हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्ही अजिबात चुकवू नका. एक काम करा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जे बेल आयकॉन आहे ते ऑन ठेवा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो बघू शकाल. दुसरी एक गोष्ट तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली आहे की जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर लाईक करत जा, शेअर करत जा, मित्रमंडळींना फॉरवर्ड करत जा. हे एक माझ्या दृष्टीने मोटिवेशन आहे. म्हणजे माझं मोटिवेशन तुम्ही करणार आणि तुमचं मोटिवेशन मी करणार. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.